पद्धत पाहिलेली आहे. कोणकोणती पद्धत आपण अभ्यास केला बा? चलांचा लोप पद्धत, म्हणजे यामध्ये एका चलाचा आपण लोप केलेला आहे, म्हणजे एका चलाचं आपण निरसन केलं आणि दुसऱ्या चलाची किंमत काढून पहिल्या चलाची किंमत काढली होती. अशा पद्धतीचा चलाचा लोप पद्धत आपण 1.1 मध्ये अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर आलेख पद्धत, या पद्धतीमध्ये आपण आलेख काढणे, समीकरणांचा आलेख काढून छेदनबिंदूचा उकल मिळवलं. छेदनबिंदूचा निर्देशक हाच त्या समीकरणाचा उकल असतो, हे आपण पाहिलं आलेख पद्धतीमध्ये. आणि तिसरा पद्धत जो आहे तो निश्चयक पद्धत, त्यालाच आपण क्रेमरची पद्धत असे म्हणतो. याच्यामध्ये आपण dx dy याची किंमती काढणं फार महत्त्वाचं प्राधान्याने आपण विचार केला आहे. हे तिन्हीच किंमत काढल्यानंतर आपण x बरोबर dx भागिले d, y बरोबर dy भागिले d याची किंमत काढून आपण समीकरणाचे उकल लिहिलं आहे. अशा प्रकारे आपण मागील टॉपिकमध्ये आपण या तिन्ही पद्धतीवर आधारित गणित अभ्यास केलेला आहे. आज आपण शेवटच्या भागाकडे जाऊ, आपण शाब्दिक गणित. आता तुम्ही म्हणणार तर शाब्दिक गणिताचं जर उदाहरण पाहिलं तर 1.5 मध्ये आहे. हे आहे 1.2चं गणित, 2 वर आधारित गणित आहे. याच्यामध्ये 1.3 आहे. मग 1.4 काय घेतलेले? तर 1.4 न घेण्याचं कारण असं की यावर्षी 1.4 वर आधारलेले जे गणित आहे ते पूर्णपणे बोर्डाकडनं वगळण्यात आलेलं आहे. तर 1.4चं उदाहरण यावर्षी विचारलं जाणार नाही आहे. म्हणजे काही समीकरण आहेत, त्या समीकरणाला आपण एकसम समीकरण रूपांतर करून सोडवायचे. ते 1.4 मध्ये आहे, त्यामुळे आपण ते वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे तो भाग सोडून आपण शाब्दिक गणिताकडे आलेले आहे. मग शाब्दिक गणित काय आहे? या धड्याचा शेवटचा भाग. शाब्दिक उदाहरण म्हणजे काय असतं की काही समीकरणं सोडवण्यासाठी तुम्हाला शब्दात वर्णन केलेले काही विधान असतात, त्या विधानांचं आपण गणितात रूपांतर करून ते सोडवायचं. म्हणजे थोडक्यात या धड्याचा हा थोडक्यात उपयोजन आहे. ह्या धडा का शिकलो आपण, या धड्याचा उपयोग काय आपल्याला, तर हे शाब्दिक उदाहरणावरून आपल्याला कळणार आहे. मग या शाब्दिक उदाहरणामध्ये काय काय बघणार आहोत आपण? शाब्दिक उदाहरणामध्ये काही शब्दांचा प्रयोग वारंवार आपल्याला येतो. ह्याचा जर अर्थ माहीत नसेल तर शाब्दिक उदाहरणं गणितात मांडणं अवघड जातं. मग शाब्दिक उदाहरण गणितात मांडायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला या शब्दांची ओळख करून घेणं गरजेचं आहे. ह्या शब्दांना गणितात कोणती चिन्ह आहेत हे आपण समजून घेऊ. आपण प्रथमतः शाब्दिक उदाहरणामध्ये वारंवार येणारं बेरीज किंवा मिळवण्यात आले, बेरीज करणे किंवा मिळवणे हा शब्द प्रयोग करतात. त्यावेळी आपण धनचिन्ह वापरायचे. म्हणजे बेरीजसाठी आपण कुठले चिन्ह वापरतो? धन. म्हणजे दोन संख्या एकत्र मिळवले किंवा पहिला संख्या दुसरी संख्या मिळवली असं जेव्हा येईल तेव्हा आपण काय समजायचं? ते बेरीज समजतो. आणि बेरीजचं चिन्ह कोणते? अधिक. तसेच काही वेळा वजाबाकी केली, म्हणजे पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा केली असं जेव्हा म्हणलं जातं त्याचा अर्थ काय? की वजा म्हणजे ऋणचिन्ह द्यायचं. तसेच कधी कधी पहिल्या संख्येतून दुसरी संख्या कमी केली या शब्दाचा पण अर्थ काय होतो? वजाबाकी, म्हणून ऋणचिन्ह वापरायचं. तसेच काही काही वाक्यामध्ये पेक्षा जास्त, म्हणजे पहिल्या संख्यापेक्षा दुसरी संख्या 4ने जास्त आहे, 4ने मोठी आहे, जास्त आहे असं जेव्हा प्रश्न विचारतात, प्रश्नामध्ये उल्लेख असतो तेव्हा आपण प्लस लिहितो. जास्त मोठी ही संख्या काय दर्शवते? अधिक या चिन्हाचा अर्थ होतो. त्यात तसंच पेक्षा कमी, पहिली संख्या दुसरी संख्यापेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे म्हणजे धनचिन्ह लिहायचे. कमी या शब्दाचा अर्थ ऋण लिहायचे. कधी कधी कमी ऐवजी लहान असेही लिहितात, म्हणजे पहिली संख्या दुसरी संख्यापेक्षा 3 ने लहान आहे. म्हणजे लहान या शब्दाचा आणि कमी या शब्दाचा अर्थ काय होतं? ऋणचिन्ह. त्यामुळे बेरीज करणे, मिळवणे, पेक्षा जास्त, मोठी ह्या शब्दांच्या प्रयोगाला आपण धन लिहितो. वजा करणे, कमी करणे किंवा पेक्षा कमी असणे, लहान असणे ह्या शब्दांचा अर्थ आला की आपण ऋणचिन्ह लिहायचं. तसेच कधी कधी वाढ झाला असं म्हणतो आपण. वयांच्या संदर्भात वाढ होणे किंवा गट होणे, वाढ झाला किंवा गट झाला असे शब्द येतात. त्यामुळे वाढ या शब्दाचा अर्थ काय? थोडक्यात वाढ झालं म्हणजे उत्पन्न वाढ झाला असं प्रश्न असेल किंवा एखाद्या गणितामध्ये वाढ हा शब्द आला तर आपण काय लिहू शकतो? आपण धनचिन्हाने दर्शवू शकतो. म्हणजे ते चिन्ह धनचिन्ह काय लिहायचे? ह्या शब्दांचा प्रयोगाचा अर्थ काय होतो? फायदा, मोठी होणे, वाढणे असा अर्थ होतो. तसेच हे शब्द सुद्धा बऱ्याच वेळा वयाच्या उदाहरणामध्ये, काही उदाहरणं वयासंबंधी आहेत. मग आई वडील किंवा मुलगा मुलगी किंवा वडील आणि मुलगा अशा संबंधी काही वयावर आधारलेले उदाहरण आहेत. वयासंबंधी जे उदाहरण आहेत त्याच्यामध्ये वारंवार वर्षानंतर किंवा वर्षापूर्वी शब्द येतात. आता एक उदाहरण बघा, 3 वर्षानंतर. याचा अर्थ समजा वडिलाचं वय समजा आज 1 वर्ष आहे, 3 वर्षानंतर काय होणार आहे? 3 वर्षाने मोठं होणार.
पुढील 3 वर्षाने वाढणार, म्हणजे वडिलांचं वय 3 वर्षाने मोठं होणार आहे. म्हणून इथं नंतर या शब्दाचा अर्थ काय येणार, तर नंतर या शब्दाचा अर्थ आपण प्लस घेणार आहोत. तसेच वडिलांचं 3 वर्षापूर्वी वय किती होतं, आज वय जर x असेल 3 वर्षापूर्वी म्हणजे मागे जायचं आपल्याला, म्हणजे काय वजा करावं लागेल असं येणार आहे. म्हणजे चिन्हांकित शब्दामध्ये म्हणजे चिन्ह आपण स्वरूपात लिहिणार आहोत, त्यासाठी या शब्दांचा प्रयोग चिन्हाने लिहिलं पाहिजे. हे चिन्ह कळालं पाहिजे आणि हे जर कळालं तर शाब्दिक उदाहरणं सोडवणं फार सोपं आहे. फक्त शाब्दिक उदाहरणाची जी भीती असते काय मुलांना, तर शाब्दिक उदाहरणं अवघड असतात, कळत नसतं. याचं कारणच आहे की या शब्दांचा अर्थ आणि त्याचं चिन्ह हे जर लक्षात आलं की ते उदाहरण सोडवणं फार सोपं असतं. तर अशा प्रकारे हे प्रामुख्याने हे शब्द प्रयोग वारंवार होतात म्हणून मी घेतलेले आहे. आपण जेव्हा गणित घेऊ प्रत्यक्षात त्या शब्दांचं तुम्हाला लक्ष देईल. याच्या पलीकडे काही शब्द असतील ते आपण प्रत्यक्ष गणितात बघूया. त्यानंतर या शब्दांचा प्रयोगमध्ये आणखीन काही शब्दांचा प्रयोग असतो. काही गणित भूमितीवर आधारलेले असतात. मग आयताचे क्षेत्रफळ असेल, आयताची परिमिती असेल किंवा आयत हा शब्दाचा प्रयोग झालेला असतं. म्हणजे भूमितीवर आधारलेले प्रश्न कोणकोणते, त्रिकोण, चौकोन किंवा आयत किंवा चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे परिमिती या संबंधी असे भूमितीवर जे आहे ते भूमिती गटामध्ये मोठं ते त्यावर आधारलेले गणित असतात. त्यासाठी तुम्हाला भूमितीतलं त्या कृतींचं क्षेत्रफळ आणि परिमिती याचा अर्थ किंवा याचं सूत्र माहीत असलं पाहिजे. ते सूत्र माहीत असल्याशिवाय गणित सोडता येत नाही. म्हणजे उदाहरण समजा आयताचे जर विचारलं असेल, आयताचे क्षेत्रफळ हे जर सूत्र माहीत नसेल तर हे गणित सोडता येणार नाही. मग आयत क्षेत्रफळ काय, लांबी गुणिले रुंदी, हे माहीत असायला पाहिजे. त्याचं परिमिती किती आहे, परिमिती हा 2 कंसात लांबी अधिक रुंदी, हे माहीत असेल तरच ते गणित सोडता येणार. म्हणजे भूमितीच्या गणितात मला सूत्र माहीत पाहिजे. त्यानंतर अपूर्णांकावर आधारित गणित विचारू शकतात. आता अपूर्णांकाचा अर्थ काय, जे संख्या अंश आणि छेदात रूपांतरित होतो. अंश आणि छेद, अंश समजा आपण x मांडलं तर काय होईल बघा, अपूर्णांक x आणि छेद y समजलं, x भागिले y, हे झालं अपूर्णांक. म्हणजे दिलेल्या गणितात तुम्हाला अंश आणि छेदाबद्दलचं काहीतरी विधान स्टेटमेंट असतं. त्या स्टेटमेंटवरून आपण अंशाची किंमत छेदाची किंमत तयार करायची. तसं आणखीन एक प्रश्न येऊ शकता, 2 अंकी संख्या. मग जेव्हा 2 अंकी संख्या म्हणतो, उदाहरण पहा 23 घेऊया आपण किंवा 65 घेऊया. ह्या संख्या आपण बघितलं तर 2 अंकी आहेत. का बरं, अंक 2 आहेत. ज्या संख्येमध्ये 2 अंक असतात त्याला 2 अंकी संख्या म्हणतात. मग या 2 अंकी संख्येचं गणित विचारतात तेव्हा तुम्हाला याची स्थानिक किंमत कोणती आहे हे माहीत पाहिजे. म्हणजे हा एकक आहे, हा आहे एकक, हा आहे दशक, म्हणजे ते स्थान माहीत पाहिजे. स्थान माहीत असेल तर आपण ते संख्या बनवता येतात. आता यामध्ये एकक स्थानाला कोण आहे, 3 आहे. दशक स्थानाला कोण आहे, 2 आहे. ही संख्या तयार कसं करतात बघा, दशक स्थान म्हणजे 10 ने गुणायचे, 2 गुणले किती 10. एकक स्थान म्हणजे 1 ने गुणायचे, 3 ला आपण 1 ने गुणलं. मग बघा बरं पुन्हा 20 अधिक 3 बरोबर किती आलं, 23. ही संख्या बनलं कसं, तर दशक स्थानाला पण 10 ने गुणलं, एकम स्थानाला 1 ने गुणलं, त्यांची बेरीज केलं तर तुम्हाला दोन्ही संख्या तयार होते. इथं बघा एकम स्थान संख्या किती 5 आहे, दशम स्थान संख्या किती आहे 6 आहे. मग 6 गुणले 10 60, 5 गुणले 5 म्हणजे 60 अधिक 5 म्हणजे किती 65. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर थोडंसं वेगळ्या प्रकारचे पण गणित येऊ शकतात. त्यामध्ये आंतरवेग यावर आधारित प्रश्न असतात. हे काय बा, आंतरवेळ वेग. आता वेग हा विज्ञानात झालेला आहे. वेगचा अर्थ काय, किती अंतर किती वेळात पूर्ण केलं. म्हणजे आपण गाडीनं जातोय, किती अंतर पार केलं, किती वेळात ते पूर्ण केलं, हे जर आपण गुणोत्तर लिहिलं, अंतर भागिले वेळ म्हणजेच काय, त्या वाहनाची किंवा त्या बाईकची किंवा त्या व्हेकलची काय असणार वेग मिळतं. म्हणजे एका गाडीचं आपल्याला वेग काढायचं असेल तर किती अंतर त्यांनी पार केलेलं, किती अंतर ते पोहोचलेलं आहे आणि किती वेळात त्यांनी त्या ठिकाणी पोहोचलं. म्हणजे अंतर आणि वेळ या दोघांचं जर गुणोत्तर घेतलं तर जो मिळणारा उत्तर आहे तो काय असतो, वेग असतो. मग हे माहीत असलं पाहिजे. म्हणजे वेग सूत्र जर माहीत असेल तर आपल्याला गणित सोडवता येतात. काय काय गणितात तुम्हाला वेगच्या ऐवजी वेळ संदर्भात आपल्याला सूत्र तयार करावं लागतं. आता वेळ बरोबर काय लिहिता येईल बघा, थोडं आपण पक्षांतर करूया. आपण वेळ इकडे आणूया, वेग इकडे घेऊया. काय बघा, हा सूत्र असं होईल, अंतर भागिले वेग. हे सूत्र आपण चेंज करू शकतो. किंवा अंतर पाहिजे असेल तर काय करायला लागेल, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असं पण सूत्र आपल्याला तयार करता येतं. फक्त एक सूत्र लक्षात ठेवा कुठलं एक, तर त्याच्यावर आपल्याला जे पाहिजे ते आपण कन्वर्ट करू शकतो, आपण रूपांतर करू शकतो. तर अशा प्रकारे एवढं गोष्टी माहीत असेल तर शाब्दिक गणित सोडवणं फार सोपं होईल. मग आपण आता शाब्दिक गणिताच्या प्रत्यक्षकडे जाऊया.
तर हे झालं पहिल्यांदा शाब्दिक गणितासाठी काय लागतं, काय पूर्वतयारी करायला लागेल. शाब्दिक गणित सोडवण्यासाठी आपल्याला काही शब्दांचं चिन्हात रूपांतर करता आलं पाहिजे. म्हणजे उदाहरण द्या, बेरीज करणे किंवा पहिली संख्या दुसरी संख्या यांची बेरीज केली किंवा वडिलांचं वय आणि मुलाचं वय याची बेरीज 50 वर्ष आहे. याचा अर्थ बेरीज हा शब्दाचा आला की त्या ठिकाणी बेरीज चिन्ह वापरलं पाहिजे. किंवा मिळवले, मिळवले हा शब्द आला तर आपण प्लस लिहितो. म्हणजे बेरीज मिळवणे हे शब्द आलं तर आपण प्लस चिन्हाचा वापर करणार आहोत. वजा करणे किंवा कमी करणे या शब्दाचा अर्थ ऋण घेतो आपण. आणि पेक्षा जास्त आहे, पेक्षा मोठी आहे या चिन्हाचा, या शब्दांचा अर्थ आला तर काय घ्यायचं आपण, प्लस घ्यायचं किंवा धनचिन्ह घ्यायचं. पेक्षा कमी आलं किंवा पेक्षा लहान असं जर आलं तर ऋण चिन्हाचा आपण त्या ठिकाणी उल्लेख करायचा. वाढ झालं किंवा गट झालं, वाढ म्हणजे प्लस आणि गट झाला म्हणजे काय, कमी झाला म्हणजे गट याचा अर्थ कमी होणे, याला आपण मायनस घ्यायचे. तसंच नंतर या शब्दाचं नंतर, समजा आज एखाद्याचं वय समजा 15 वर्ष आहे, 3 वर्षानंतर किती होणार, 3 वाढणार ना. म्हणजे याचा प्रत्यक्ष अर्थ तुम्हाला कळलं पाहिजे. नंतर याचा अर्थ काय, वाढ करायची म्हणजे मिळवायचे, त्यामुळे आपल्याला प्लस चिन्ह वापरायचे इथं. तसेच 3 वर्षापूर्वी म्हणजे आपण मागे जातो, 3 वर्षापूर्वी म्हणजे मागे गेलो आपण. मग आज जर 15 वर्षाचा मुलगा असेल तर 3 वर्षापूर्वी त्या मुलाचं वय किती असेल तर 12 वर्ष असणार आहे. या ठिकाणी काय करूया आपण, पूर्वीचा अर्थ काय वजा केले, त्या आजच्या वयातून तेवढं वर्ष काय केलं पण मागे घेतलेलं आहे किंवा वजा केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या शब्दाचा प्रयोग करायचा आहे. तर एकंदर आपण शब्दांचं चिन्हात रूपांतर करणं शिकलो आपण. त्याच्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न पॉसिबल आहे या पुस्तकातले, तर एक भूमितीचा प्रश्न येऊ शकतं, अपूर्णांकावर प्रश्न येऊ शकतात, दोनंकी संख्या येतात. हे बऱ्याच वेळा अपूर्णांक आणि दोनंकी संख्यावर प्रश्न बराच विचारलेले आहे. पण अंतर, वेळ, वेग ह्या तिघांचा विज्ञानातला प्रश्न आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. फक्त हा सूत्र पाठ पाहिजे तुम्हाला. वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हे तुमच्या लक्षात येतं. किती अंतर, किती वेळेत पार केलं म्हणजे त्या गाडीचा वेग तेवढा असणार आहे. त्यामुळे वेगचं उत्तर अंतर भागिले वेळ. त्यानंतर क्षेत्रफळांचे सूत्र माहीत पाहिजे. विशेषतः आयत क्षेत्रफळ माहिती आपल्याला, लांबी गुण रुंदी. आयताची परिमिती किती, 2 लांबी 2 रुंदी, म्हणजे दोघांची बेरीज करायची. तसेच दोनंकी संख्यामध्ये आपण एकम स्थान कोणतं आहे, दशक स्थान कोणतं आहे हे कळलं तरच तुम्हाला दोनंकी संख्या बनवता येतात. अशा प्रकारे हे आपण शब्दांचा प्रयोग अभ्यास केलेला आहे. आता आपण प्रत्यक्षात आपण 1.5 अभ्यासूया. आता 1.5 म्हणजे पहिला गणित बघू आपण. सराव संच 1.5. पहिला आपण प्रश्न वाचून घेऊया आपण. या प्रश्नात काय दिलं बघा, दोन संख्यातला फरक. प्रश्नात उल्लेख काय केलं बघा, दोन संख्यामधील फरक. दोन संख्यामधले फरक 3 आहे. 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट. यांची बेरीज बेरीज 19 आहे. तर त्या संख्या शोधा. मी आता हा पूर्ण प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं, शोधा किंवा काढा काय असेल. आता यातल्या काय काय गोष्टी आपल्याला माहित असतात पाहिजे. दोन संख्या माहित नाही आपल्याला, मग दोन संख्यासाठी 2 अक्षर म्हणायचे आपल्याला. म्हणजे ज्या 2 गोष्टीचा उल्लेख असतो प्रश्नामध्ये त्या दोघांसाठी 2 अक्षर म्हणायचे. कोणकोणते अक्षर म्हणाल तर 2 संख्यासाठी आपण 2 अक्षर, मग ते XY घ्या, AB घ्या, कुठले 2 अक्षर तुम्ही अल्फा बीटा घेऊ शकता. पण शक्यतो आपण XYचाच विचार करूया. आपण पहिला काय करू, आपण समजा त्या 2 संख्या म्हणजे जे विचारलेले ते 2 संख्या बरं का. समजा त्या 2 संख्या काय म्हणू आपण, X व Y आहे.
समजा हा शब्द वापरता मानून लिहू नका. समजा असं समजा लिहायचं नसेल तर असं लिहू शकता, त्या दोन संख्या एक्स व वाय आहेत असे म्हणू, तसं चालेल. किंवा समजा असं लिहिलं तर पुढे मानू असं शब्द वापरायचं नाही. आता याच्यानंतर आता जे एक एक विधान आहे त्या विधानाचं आपण काय करणार, गणितात रूपांतर करणार. इथं प्रत्येक विधान हा काय असणार आहे, समीकरणाचा अटी असणार आहे. मग आपण पहिल्या विधानामुळे आपण अटी नंबर पहिला दिलेल्या पहिल्या अटीवर असं लिहू आपण. एक विधान एक अट समजायचं आहे. बरं काय झालं पहिलं विधान बघा, दोन संख्यातला फरक 3 असून, म्हणजे 3 आहे असा अर्थ आहे. असून या शब्दाला आपण काय करू, हाय केलं तर काय, दोन संख्यामधला फरक किती, 3 आहे. मग याचा अर्थ काय, दोन संख्या कोणत्या आहेत आपल्याकडे, एक्स आणि वाय, याच्यामधला फरक. आता हा शब्द नवीन आला तर आपण मगाशी लिहिलेले जे शब्द आहेत त्याच्यामध्ये मी लिहिले नाही, पण तरी हा शब्दाचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. फरक म्हणजे अंतर, दोघांमधला फरक. उदाहरण पहा, दोन भावामधला फरक समजा वयाने, दोन भावाचं वय आहे, एक 15 वर्षाचा मुलगा आहे, दुसरं 10 वर्षाचा मुलगा आहे. तर या दोघांतला वयातला फरक किती आहे, तर तुम्ही लगेच काय करताय, वजाबाकी करताय. बघा तुम्ही काय करताय, समजा मी दोन भावांची वय दिलं, एका मोठ्या भावाचं वय आहे 15 वर्ष, दुसऱ्या लहान भावाचं वय किती, 10 वर्ष आहे. मग दोन भावांच्या वयामध्ये किती फरक आहे, तर 5 वर्ष फरक आहे. मी इथं काय करतो, आपण फरक या शब्दाचा काय तुलना करतो, दोघांमधल्या किती वजाबाकी करून आपण तुलना करतो. म्हणजे जेव्हा फरक म्हणजे तुलना करतो, म्हणजे वजाबाकी करतो, त्यावेळी आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे फरक या शब्दाचा अर्थ काय समजायचं मग आता, वजाबाकी. म्हणजे हा शब्द तुम्ही मगाशी लिहिलेला त्याच्यामध्ये ॲड करा. फरक या शब्दाचा अर्थ काय, इथं फरक म्हणजे काय, वजाबाकी. हे शब्द आपल्याला लक्षात आला पाहिजे. हे फरक म्हणजे काय, वजाबाकी. म्हणजे कोणातला फरक आहे, दोन संख्यामधला. दोन संख्या कोणत्या आहेत, एक्स आणि वाय. मग आपण पहिली संख्या मोठी संख्या एक्स म्हणावं. ॲक्च्युली इथं तुम्ही दोन संख्याला मोठी संख्या लहान संख्या असे मानले तरी चालतं. काय मुलं काय करतात, संख्याचं गणित आला तर पहिला मोठी संख्या एक्स मानतात, लहान संख्या वाय मानतात, तरी सुद्धा चालेल किंवा असली तरी चालेल. पण पहिल्या संख्याला आपण काय समजा, मोठी संख्या समजू. मग आता फरक लिहिताना काय करतो आपण, मोठ्यातून लहान वजा करायचंय. मग बघा बरं, मोठी संख्या कोणती एक्स मांडली आपण, मग लहान संख्या कोणती वाय आहे, यातला फरक म्हणजे काय, वजाबाकी. किती आहे ते फरक दिलेला आहे, किती, 3. एक्स वजा वाय किती आहे, 3. हा झाला आपला पहिला समीकरण. दिलेल्या अटीवरने एक समीकरण मिळालं. आता आपण दुसरं विधान ऐकू. आपण दिलेल्या दुसऱ्या अटीवर बघा बरं काय अटी, दुसरं मोठ्या संख्येची तिप्पट. आता मोठी संख्या कोणती म्हणलं आपण, एक्स मानलेला आहे. इथं वाटलं तर थोडक्यात लिहून ठेवा, मोठी संख्या ही लहान संख्या असं लिहून ठेवा, म्हणजे लक्षात येतं हां कळण्यासाठी. बघा ते काय पेन्सिल तरी चालेल. दिलेल्या दुसऱ्या अटीवर बघा, आता मोठी संख्या कोणती आपण, एक्स, याची तिप्पट. बाबा एक्सची तिप्पट किती होणार, 3x. आता इथे एक शब्द नेहमी येणार आहे, दुप्पट. हे शब्द थोडं वारंवार येणार आहे, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट, निमपट, असे वेगवेगळे शब्द येणार. निमपट हे शब्द नीट लक्षात द्या. दुप्पट या शब्दाचा काय, डबल होणे म्हणजे 2x होणार. तिप्पट 3x होणार. चौपट 4x. पाचपट 5x. निमपट या शब्दाचं काय अर्थ, निम्म होणं. आता निम्म या शब्द गणितामध्ये नेहमी आपण अर्धा लिहितो, निम्मा म्हणजे अर्धा. मग निमपट म्हणजे असं लिहिणार. हे शब्द थोडंसं पटासंबंधी. पट या शब्दाचं काय, दुप्पट, तिप्पट, पट जे म्हणतो, पट म्हणजे गुणाकार. दुप्पट म्हणजे 2 पट झाला, म्हणजे 2 गुणिले x. तिप्पट झाला 3 गुणिले x. चौपट झाला 4 गुणिले x. आणि निमपट झाला म्हणजे अर्धा गुणिले x. अशा पद्धतीने हे पट संबंधी जे शब्द आहेत त्या शब्दाचा अर्थ काय, गुणिले येणार आहे. आणि तिप्पट या शब्दाचा अर्थ तिथे गुणिले घ्यायचे. तिप्पटने 3ने गुणायचे, चौपटने 4ने गुणायचे. निमपट या शब्दाचा निम्मा म्हणजे 1/2 आणि कुठलं अक्षर म्हणलं त्याला गुणिले लिहायचे. आता या प्रश्नाचा आपण पुढे जाऊया. मोठ्या संख्येची तिप्पट. आता मोठी संख्या कोणती, x आहे, तिप्पट म्हणजे 3x. आणि लहान संख्येची दुप्पट. लहान संख्या कोणती आहे, y, दुप्पट 2y. यांची काय म्हणलं पुढे वाचा. यांची बेरीज हा शब्द आहे बघा. बेरीज म्हणजे काय, मध्ये चिन्ह बेरीज. जसजसं प्रश्नांचा विधान वाचू किंवा वाचून घेऊ तसतसंच आपण चिन्हामध्ये रूपांतर करायला जाऊ शकतो. पहिल्यांदा बघा, मोठी संख्याचा अर्थ काय, मोठी संख्या x आहे, त्याची तिप्पट 3x लिहिलं. लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या y समजलं, दुप्पट 2y. त्यांची बेरीज म्हणलेली आहे. समजा वजाबाकी म्हणला असता तर वजा चिन्ह असतं. समजा यांचे गुणाकार म्हणला असता तर गुणिले चिन्ह असतं. म्हणजे इथे शब्दांचा जो आहे
क्रिया कोणती आहे तो इथं दर्शवलेला आहे. तर क्रिया जर वजाबाकी असेल तर वजा येणार, गुणाकार शब्द आला असेल तर गुणिले येणार आहे. म्हणजे त्या क्रियाचं चिन्ह इथं लिहिलं. पण पुढे याची बेरीज किती येते मग दिलं बघा, यांची बेरीज 19 आहे. म्हणजे किती झालं 19. हा झाला समीकरण नंबर 2. म्हणजे पहिला समीकरण दुसरा समीकरण मिळालं. त्यामुळे पेपरमध्ये एवढ्या गोष्टीला तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. म्हणजे दिलेलं अटीचं रूपांतर आपण समीकरणात लिहिलं. कधी कधी 1 मार्कला असेही प्रश्न विचारतात, या शाब्दिक गणिताचे समीकरणात रूपांतर करा किंवा गणितात रूपांतर करा, असेही प्रश्न पूर्वी विचारत होते. आता सुद्धा तुम्हाला 1 मार्काला विचारू शकतात. फक्त रूपांतर करायचं, गणित सोडवायचं नाही पुढे. आता आपल्याला इथं त्या संख्या शोधा असं म्हणलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी गणित पुढे सोडवावं लागणार आहे. मग समीकरण 1 आणि 2 कडे बघा. हे दोन्हीकडे आपण बघितल्यावर तुम्हाला सहगुणक दिसेल. इथं सहगुणक 1 आहे एक्सचा, तर वायचा सहगुणक सुद्धा 1 आहे. काय नाही म्हणजे याचा अर्थ 1 आहे. म्हणजे सहगुणक इथं 1 1 आहे. इथं पाहिलं तर 3 आणि 2 आहे. म्हणजे सहगुणक वेगवेगळे दिसत आहेत. एक्सचं सहगुणक पण समान आहे, वायचं पण सहगुणक समान आहे. म्हणजे दोघांचं सहगुणक तर समान आहे, पण समान करावं लागणार आहे. मग आपण जे मागे शिकलेले आहे 3 पद्धत कोणती, आलेख पद्धत. शक्यतो शाब्दिक गणितात आलेख पद्धत वापरायचं नाही. आता वापरता येईल कुठलं तुम्हाला, चलाचं लोप पद्धत. आणि दुसरी पद्धत कोणती ती म्हणजे क्रेमरची रूल. मग क्रेमरचं रूल तर वापरा किंवा निश्चयांकाचं चलाचं लोप कर पद्धत तर वापरा. म्हणजे 2 पद्धतच वापरायचे. 3 पद्धतीपैकी पहिला आणि तिसरी पद्धत वापरा, दुसरी आलेख पद्धत वापरू नका. कारण आलेख काढणं वेळ जास्त जातोय, तर आलेखचा वेळ नको म्हणून आपण काय करतो, आलेख पद्धतीने सोडवायचं नाही. मग पहिली पद्धत कोणती, चलाचा लोप करणे. तिसरी पद्धत आहे निश्चयक पद्धत किंवा त्यालाच आपण क्रेमरची पद्धत म्हणतो, त्या पद्धतीने गणित सोडवायचं. आता आपण काय करूया, शक्यतो पहिली पद्धत वापरूया आपण. चलाचं सहगुणक समान करणं, मग समान करून आपण लोप करायचे. आता बघा, समजा आपण वायचं सहगुणक समान करायचे. वायचं समान करताना आपल्याला वायकडे बघा, फक्त तिथं 2 आहे ते 1 आहे, हे समान करायचं आहे. मग 1 ने याला गुणणं काय अर्थ होत नाही, 1 ने गुणलं नाही तरी चालतं. मग 1 ने गुणायच्या अर्थ गुणायची गरजच नाही आहे, 1 ने गुणायचं तेच येणार आहे. मग इथं फक्त 2 ने याला गुणावं लागेल. म्हणजे आपण सहगुणकांचा जो गुणाकार तिरकस करायचे. म्हणजे खालच्या समीकरणाच्या सहगुणकाने वरच्या समीकरणाला आणि वरच्या समीकरणातल्या सहगुणकाने खालच्या समीकरणाला गुणायचं. म्हणजे ते आपोआप ते समान होतं. हे तेवढं लक्षात ठेवा. समान करताना काय करा, खालच्या सहगुणकाने वरच्या समीकरणाला आणि वरच्या सहगुणकाने खालच्या समीकरणाला. इथे एकच असल्यामुळे 1 ने गुणायची गरज नाही मला, कारण तेच राहतात म्हणून मी ते गुणत नाही. आता पहा, समीकरण 1 ला 2 ने गुणू. समीकरण 1 ला 2 ने गुणू. मग काय होईल बघा, 2 कंसात x वजा y बरोबर 3. इथे 1 लिहिलं तर चालतं. बेक बे 2x, बेक बे 2y, बेत्रिक 6. अशा प्रकारे हा नवीन समीकरण मिळालं. ह्या नवीन समीकरणाला आपण म्हणूयात नंबर 3. जे जे नवीन मिळतात तेव्हा नंबर टाकायचे, पुढचा नंबर टाकायचा. आता दुसरा म्हणून तिसरा टाकला. आता पुढचा भाग काय आहे बघा. आता समीकरणाचे सहगुणक समान केलं, सहगुणक आपण समान केलं. आता फक्त क्रिया करायचे. म्हणजे आपण पहिली कंडिशन सोडवण्याची पद्धत आठवून ठेवा. सहगुणक समान करणे, समान सहगुणक हा पहिला कंडिशन झालं. म्हणजे या पद्धतीने पहिला काय करतो, सहगुणक समान करतो. त्याच्यानंतर विरुद्ध क्रिया करायचे. म्हणजे अधिक वजा चिन्हात रूपांतर करायचं आपल्याला, म्हणजे क्रिया विरुद्ध करायची. आता बघा, ते चिन्ह पाहिलं तर अधिक वजा आहे, म्हणजे भिन्न चिन्ह आहे. मग भिन्न चिन्ह असेल तर काय करू आपण, बेरीज केलं तर ते उडून जातात. जर समजा वजाबाकी केलं, हा चिन्ह बदलेल आणि अधिक होईल, म्हणजे बेरीज होणार आहे, उडून जाणार नाही. म्हणून आपण भिन्न क्रिया करायची. आणि तुम्हाला मी एक शॉर्टकट पद्धत सांगितलेली आहे या अगोदरच्या लेक्चरमध्ये, सचिव विची बे. हे तुम्हाला शॉर्टकट मंत्र सांगितलं होतं. पण आठवा भाऊ, मागील पाठामध्ये मागील भागामध्ये तुम्हाला हे चिन्ह याचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. सहगुणक समान केल्यावर आपण ह्या गोष्टी आठवायच्या. जेव्हा जेव्हा सहगुणक समान होतात तेव्हा कोणती क्रिया करायची हे आपण या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. समान चिन्ह असेल सचिव, समान चिन्ह असेल तर वजाबाकी करायचे. विची बे म्हणजे विरुद्ध चिन्ह असेल तर बेरीज करायचे. म्हणजे सहगुणक समान केल्यावर हा मंत्र आपण आठवायचा. म्हणजे पहिला काम काय, सहगुणक समान करणे. समान केलं, समान केल्यानंतर मग क्रिया कोणती करायची, वजाबाकी का बेरीज. मग बेरीज केव्हा करतो आपण, चिन्ह समान असेल तर. आणि वजाबाकी केव्हा करतो, चिन्ह भिन्न असेल तर. विरुद्ध चिन्ह विची म्हणजे काय, विची बे विरुद्ध चिन्ह असेल तर. सध्या बघा बरं, इथं चिन्ह विरुद्ध आहेत, अधिक वजा हे विरुद्ध आहेत एकमेकाला. त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, बेरीज करावं लागेल. आता बेरीज करूया आपण. समीकरण कोणता, तर दुसरा घेणार आपण, तिसरा. का बरं,
पहिला घ्यायची गरज नाही, कारण पहिल्यापासूनच आपण काय केलेलं आहे, तिसरा बनवले, त्यामुळे पहिला घ्यायची गरज नाही, फक्त दुसरा आणि तिसराच घ्यायचा. तर मग समीकरण 2 व 3 ची बेरीज करू. करूया. पहिला समीकरण लिहूया. 3x अधिक 2y बरोबर 19. केलं. दुसरा 2x वजा 2y बरोबर किती 6. बेरीज करताना चिन्ह बदलायचं नाहीये, फक्त वजाबाकीमध्ये आपण चिन्ह बदलतो, हे लक्षात ठेवा काय यायचं. आता इथं 2y कॅन्सल झालं. 2 आणि 3 किती 5x आणि 19 आणि 6 म्हणजे किती झाले 25 झाले बेरीज. म्हणून x बरोबर आपल्याला 5 ला इकडे पाठवा. 5 इथे नको आपल्याला, x पाहिजे मला. 5 ला इथे या साईडला पाठवलं तर गुणिले चिन्ह आहे, तर काय होणार आहे भागिले चिन्ह होणार. जे गुणिलेचं काय झालं भागिले झालं. 5 का 5, 5 5 25. x बरोबर किती आलं 5. x किंमत मिळाली. आता ही किंमत कशातही ठेवू शकता. ही किंमत समीकरण 1 मध्ये किंवा 2 मध्ये किंवा 3 मध्ये कुठं पण ठेवू शकता. तुम्हाला समजा याच्यात ठेवायचं ठेवू शकता, पण चिन्ह वाजा आहे थोडं काळजीपूर्वक करा. इथं अधिक चिन्ह आहे, इथे पण ठेवलं तर चालते, तर आकडे मोठे दिसतात. समजा याच्यात ठेवलं, फक्त चिन्हाचा विचारपूर्वक सोडवायचे. चिन्ह चुका होऊ शकतात, तरी आपण याच्यात ठेवूया लहान आहे म्हणून. x समीकरण 1 मध्ये ठेवू. मग काय बघा खरं x त्याला समीकरण आहे तसं बघून द्यायचं. गेलं. आता x किंमत कुठे आहे, x ठिकाणी टाकायचं वजा y ला y तसंच ठेवा बरोबर किती 3. आता मला y पाहिजे म्हणजे 5 ला पाठवावं लागेल तिकडं. मग 5 ला पाठवा. 3 अधिक 5 आहे, गेल्यावर किती होईल वजा 5. इथं कोण शिल्लक आहे वजा y. बऱ्याच विद्यार्थी काय करतात वजा चिन्ह लिहितच नाही, त्यामुळे असं लिहिलं तर काय होईल पुढचं उत्तर चुकणार. त्यामुळे ते चिन्ह जो आहे तो लिहिलं पाहिजे. अधिक असेल तर लिहू नका, पण वजा असेल तर लिहायचं, कारण वजा चिन्हाला पण प्राधान्य द्या. बेरीज चिन्ह असेल तर नाही लिहिलं तरी चालेल, पण वजा चिन्ह असेल तर वजा चिन्हाचा इथं उल्लेख करणं गरजेचं आहे. मग पुढे काय येईल बघा आता y वजा y बरोबर 3 5 गेले, उत्तर किती 2, पण चिन्ह मोठ्याच आहे वजा. मग या ठिकाणी दोन्हीकडचं चिन्ह वजा असलं तर काय झालं लोप झाला. y बरोबर किती आलं 2. म्हणजे x किंमत आपण पहिल्यांदा काढलं, त्यानंतर y ची किंमत 2 काढली. आता हे गणित इथं संपलं असा अर्थ नाही. बऱ्याच वेळ जर इथं सोडवतात मग गणित संपलं म्हणून पुढच्या गणिताला सुरुवात करतात, पण इथं काय आहे गणित हा शाब्दिक स्वरूपात आहे. मग गणित शाब्दिक आहे म्हणजे तुमचं उत्तर सुद्धा समाप्त शाब्दिकच व्हायला पाहिजे. म्हणजेच शाब्दिक गणिताचा शेवट हा शाब्दिक असतो, हे लक्षात ठेवा. काय जे शाब्दिक गणिताचं जेव्हा उत्तर लिहितो शेवटचा तो शाब्दिक म्हणजे शब्दातच लिहिलं पाहिजे. आता परत एकदा थोडक्यात सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा दिलेलं एक वाक्य पण एक अटी म्हणून लिहिणार. पहिला 2 संख्या माहीत नव्हतं, त्यावेळी आपण काय केलं, आपण 2 संख्यांना आपण XY मांडलं. त्यानंतर पहिला विधान काय सांगतो 2 संख्यातला फरक म्हणजे वजाबाकी. मग 2 संख्यातला वजाबाकी चिन्ह लिहून ते फरक किती आहे 3, तो 3 लिहिला. हा झाला पहिला समीकरण. दुसरा समीकरण म्हणजे काय दुसरा वाक्य काय सांगते बघा, मोठ्या संख्येची तिप्पट. आता मोठी संख्या कोणती आहे x आहे, त्याचं तिप्पट किती 3x आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या y आहे दुप्पट केलं म्हणजे 2y. त्यांची बेरीज म्हणजे काय मध्ये चिन्ह कोण जाणार बेरीज जाणार बरोबर किती आहे 19. हे झालं समीकरण नंबर 2. इथं आपल्याला 2 समीकरण तयार झालं. इथं तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे. पुढचं नाही सोडवलं तर अर्धा मार्क मिळू शकतं. आता समीकरण 1 ला मी 2 का गुणलं, कारण मला वायचं सगुण लोप करायचं होतं. समजा तुम्हाला x सगुण समान करायचं असेल तर तुम्ही समीकरण 1 ला 3 ने गुणावं लागलं असतं. समजा एखादा मुलगा म्हणला सर मी x ला समान करतो, चालेल कुठलेही समान करा, x ला समान करा किंवा y ला समान करा, फक्त x एका अक्षराचा सगुणाकार आपण समान करायचा. मग x चा गुण समान करू शकता किंवा y चा सगुण समान करू शकता. शक्यतो y ला समान करतोय कारण हे चिन्ह विरुद्ध दिसतात, त्यांची बेरीज केली की निघून जातं. शक्यतो आपण y ला सगुण समान करू शकता. तुमच्या तुम्हाला कसं योग्य वाटतं ते करू शकता. तर या ठिकाणी 1 आहे, इथं 2 पाहिजे. एकाला 2 ने गुणलं तर हा होऊ शकतो. आपण या समीकरणाला 2 ने गुणलं आणि नवीन समीकरण तयार केलं, त्याचा नंबर 3रा दिला. आता 3रा आणि दुसरा ह्यामध्ये आता सगुण समान झालेलं आहे. आता फक्त क्रिया करायची. हे सगुण समान करण्याचा पहिला टप्पा संपला. आता क्रिया कोणती करणार, सचिव विचिबे हे मंत्र आपलं आठवतं. समान चिन्ह असेल तर वजाबाकी. आता सध्या समान चिन्ह नाही आहे, विरुद्ध चिन्ह आहे, जे काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. आपण काय केलं या दोघांची बेरीज करू असं लिहिलं आणि बेरीज केली. बेरीज करताना चिन्ह बदलायचं नाही, मग त्यामुळे काय झाला विरुद्ध चिन्हाचा लोप झाला
आणि यांची बेरीज किती आलं 5x. आता इथे बेरीज केलं 5 आलं, पण मला 5 नको आहे, फक्त x पाहिजे. म्हणजे 5ला पण पलीकडे पाठवलं. पलीकडे पाठवताना काय होतो, क्रिया उलटी होणार आहे, तर गुणिले आहे म्हणून तर भागिले होणार. मग 5ने भाग उडवलं, 5 5 5 5 25. x किंमत किती मिळालं 5. आता ही किंमत आपण या 3 समीकरणापैकी एकामध्ये ठेवायचं. मग कुठलं लहान वाटतं ते बघा, हा यामध्ये आकडे कमी आहेत, सहगुणकाची किमती कमी दिसत आहेत म्हणून आपण पहिल्यांदा ठेवलं. त्यामुळे ते ठेवल्यानंतर x किंमत ठेवल्यानंतर y ची किंमत काढायची होती आपल्याला. मग 5ला पलीकडे पाठवलं, वजा झालं. 3 2 जाऊ शकत नाही, 3 5 जाऊ शकत नाही, 5 3 वजा केलं, उत्तर किती 2 आलं. चिन्ह कोणाचं, मोठ्याचं, म्हणजे वजा चिन्ह. आणि इथलं वजा चिन्ह तसंच का राहिलं, कारण का बाहेर चिन्ह वजा आहे, त्यामुळे तो लिहिणं गरजेचं आहे. वजा चिन्ह असं तर लिहायचंच, लिहिलं. मग काय आलं, वजा y बरोबर वजा 2. मग दोन्हीकडचा हा ऋण चिन्ह आपण काय केलेलं, समीकरणात 2 चिन्ह ऋण असेल तर कॅन्सल करायचं. मग हे कॅन्सल केलं आपण. मात्र राहिलं किती, y बरोबर 2. मग ह्या दोन्ही उत्तर मिळालं. आता आपल्याला फक्त शेवटचं शाब्दिक उत्तर लिहायचं आहे. तर काय लिहिणार आपण शाब्दिक उत्तर बघा. त्या 2 संख्या काय समजलं, म्हणजे आपल्याला जिथं समजलेलं आहे, जे समजलं ते आता लिहायचं आहे. समजलेलं किंमत आपल्याला आलेलं आहे. काय समजलं आपण, 2 संख्या समजलं, त्याचे उत्तर x आणि y ची किंमत मिळाली. आता ते लिहूया आपण. फक्त आता समजाच लिहू नका, कारण समजलं ना, आता समजलंच ना, पुन्हा समजायला यायचं नाही. त्यामुळे काय लक्षात घ्या, हा शब्द आता वगळायचे. मग इथून लिहू आपण. काय लिहिणार, त्या संख्या, काय आलं बघा, त्या संख्या x आणि y. त्या संख्या x किंमत किती आलं 5 व y ची किंमत किती आलं 2. सम त्या संख्या 5 व 2 आहे. बस इथं तुमचं उत्तर संपलं. त्यामुळे शाब्दिक उत्तराला सुद्धा अर्धा मार्क आहे. म्हणजे गणित 4 मार्काला जर विचारलं तर पहिल्या अटीला अर्धा मार्क असेल किंवा 1 मार्क पण देतात कधी कधी. तर याचं सोडून सगळं उत्तर काढेपर्यंत 2 मार्क मिळाले. आणि या शाब्दिक उत्तराला अर्धा किंवा 1 मार्क असतो. हे उत्तर लिहिल्याशिवाय या प्रश्नाचा शेवट होत नाही. त्यामुळे शाब्दिक गणितामध्ये शेवटचं उत्तर शब्दात लिहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न संपवलं. तर फक्त सोडवताना तुम्हाला दिलेलं वाक्य आपल्याला गणितात रूपांतर करता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक विधान आपण समीकरणात लिहिलं पाहिजे. आता आपण दुसऱ्या गणिताकडे जाऊ. आपण तर दुसऱ्या गणित काय बघा, एक कृती दिलेली आहे पाठ्यपुस्तकातला 1.5 मधला जो दुसरा गणित आहे तो एक कृती पूर्ण करायची आहे आपल्याला. त्यासाठी तुम्हाला इतर कृती दाखवलेलं आहे. काय कृती आहे बघा बरं. या चौकटीमध्ये मी आहेत आहे असं दिलेलं विधान. मी आहेत आहे, त्याच्यावरती दिलेलं आहे 2x अधिक y अधिक 8. म्हणजे या आयताची एक बाजू वरचं दिलेलं आहे 2x अधिक y अधिक 8. खालची बाजू दिलेली आहे 4x वजा y. आणि या साईडची बाजूची किंमत दिलेली आहे, एक आहे x अधिक 4 आणि दुसरा आहे 2y. त्यानंतर या ठिकाणी बाणाचं चिन्ह दाखवलेलं आहे. इथे एक अजून चौकट दाखवली तिथं. या चौकटीमध्ये काय म्हणा, x व y ची किंमत, x व y च्या किमती काढा असं म्हणलेलं आहे. किमती काढा. त्याच्यानंतर इथे एक बाण दाखवलेलं आहे इथं. तर माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. असा प्रश्न पूर्ण होतो. आता सांगा, आता या सगळे दिलेले चौकटीमध्ये माहिती आहे, ती माहितीचं आपण विधानात रूपांतर करा. हे जे एक विधान आहे त्या विधानाला आपण काय करायचं, गणितामध्ये रूपांतर करायचं. मग पहिला आपण जर विचार केला, काय दिलं पहा, मी आहेत आहे. आता आयताचा अर्थ समजलं तरच मला ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करता येतो. आता आयत म्हणजे काय, प्रत्येक कोण 90 असलेला, सम्मुख बाजू समान असलेला. आता भूमितीतला हा कृती सर्वांना माहीत असायला पाहिजे. आयतामध्ये काय असतं, सम्मुख बाजू समान असतं, समांतरही असतं आणि प्रत्येक कोण 90 असतं. हे माहिती आपल्याला. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की आयताचा क्षेत्रफळ आणि परिमिती हे दोन माहीत असायला पाहिजे. या ठिकाणी दोन्ही विचार, क्षेत्रफळ पण काढायचं आणि परिमिती पण काढायची. मग यासाठी तुम्हाला कुठल्याही आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याच्या बाजू संदर्भात आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग काय माहिती आपल्याला, आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी किंवा
परिमिती काढायचं असेल त्याला बाजू माहीत पाहिजे. मग बाजू कोणत्या आहेत? आयताचे 4 बाजू दिसत आहेत. त्या 4 बाजूपैकी हे समोरची बाजू समान आहे, ही बाजू समान आहे. ही संकल्पना, ही जी माहिती आहे ती आपण वापरायची. मग सांगा मी आहे काय? काय बघा, मी आहे काय हे असंच लिहू शकतो आपण. मग माझी लांबी काय आहे? जर मी आहे असेल तर माझी लांबी सांगायला पाहिजे. हे लांबी म्हणतो आपण, जी लांबी दिसते ती लांबी, जी छोटी आहे ती रुंदी. मग सांगा माझी लांबी इथं दिलं नाही आहे, पण मानू नका. का बरं? त्याच्या ठिकाणी काय तर दिलेलं आहे, इथे XY मानता येणार नाही आहे. कारण या प्रश्नात माझी लांबी दिसते तर दिलेलं आहे, ज्या स्वरूपात दिलं तेच वापरू. माझी लांबी किती आहे? मग 2x + y + 8. तसेच 4x - y हे पण दिलं आहे, पण हे दोन्ही समान असतात माहिती आहे, त्याचा वापर नंतर करू. माझी लांबी दिलेली आहे आणि माझी रुंदी काय आहे? माझी रुंदी 2 स्वरूपात दिली आहे, एक 2y आहे आणि x + 4 आहे. बस एवढ्या या पहिल्या चौकटीबद्दल आपण माहिती मिळवली. आता याच्यावर आपलं एक समीकरण तयार करायचं आहे. मग काय लक्षात आलं तुम्हाला की लांबी समान असतात, रुंदी समान असतात. म्हणजे आयताची दोन्ही लांबी समान आहे, जे सम्मुख बाजू समान असतात, त्यामुळे 2 सम्मुख बाजू कोणते लांबी आहेत ते समान असतात हे माहीत आपल्याला. मग ह्या गुणधर्माचा वापर करायचा, म्हणजे हे दोघे काय असणार? मग समान असणार आहे. म्हणून दिलेल्या अटीवरून, दिलेल्या पहिल्या अटीवरून म्हणून आपण थोडक्यात पहिल्या अटीवरून काय लिहू बघा, दोन्ही लांबी समान आहेत, म्हणजे मध्ये काय येणार चिन्ह? तर समान चिन्ह येणार. 2x + y + 8 बरोबर किती? 4x - y. बघा लांबी समान असतात, दोन्ही लांबी समान. समान म्हणजे या ठिकाणी काय येणार चिन्ह? मध्ये बरोबर चिन्ह येणार. मग आता x आणि इथं x आहे, ह्या दोघी x एका साईडला घेऊ आपण. मग 2x - 4x इकडे आणलं, वजा झालं, अधिक y तसंच ठेवूया आपण, कारण आपल्याला x आणि y एका साईडला पाहिजे. y ला अजून एक जोडदार इथं आहे, त्याकडे घेऊन या. वजा y इकडे आलं तर काय झालं? अधिक y झालं. त्यानंतर अधिक 8 आहे, हा अधिक 8 इकडे पलीकडे घेऊया आपण. बघा पहिल्यांदा x जवळ x आणलं, तसं y जवळ काय पाहिजे? म्हणून y पाहिजे, तुम्ही इकडे घेऊन आलं. पण 8 इथं नको आपल्याला, पलीकडे पाहिजे म्हणून आपण संख्येला काय केलं? उजवीकडे पाठवलं. मग किती आलं बघा आता? -8. ठीक आहे. मग डावीकडे x आणि y आलेलं आहे, त्याची क्रिया करू आपण. 2मधून 4 वजा केलं, 2तनं 4 गेलं, -2. चिन्ह मोठ्याचं लिहायचं, मोठं लिहिलं. तसेच 1y बेरीज करायची, म्हणजे 1 + 1 किती आले? 2y बरोबर किती? -8. आता ह्या ठिकाणी 2 दिसतोय. मागच्या गणितात तुम्ही पाहिलेलं की सगळं समान जर आलं तर ते समान आलेली संख्या सगळीकडे भागून उडून टाकायचे. मग आपण काय करू? आपण ह्या समीकरणाच्या प्रत्येक बाजूला आपण काय करू शकतो? हे भागू शकतो. हे किती? -2x भागिले किती? 2 अधिक 2y भागिले 2 वजा 8 भागिले 2. आपण इथं 2 उडू शकतो. मग 2 उडून गेलं की त्याला तर -x अधिक y बरोबर -4. किंवा x चिन्ह मला नको आहे, पहिला संख्याचं चिन्ह, पहिला सगुणकाचं अक्षराचं चिन्ह जर वजा असेल तर तो कॅन्सल करू शकतो. म्हणजे काय? चिन्ह बदलावं लागेल, किंवा असंच ठेवलं तरी चालेल. समजा थोडं चिन्ह बदलायचं असेल तर सगळे चिन्ह बदलून टाकावं लागेल तुम्हाला. मग x हा चिन्ह वजाचा अधिक झाला, हा अधिक आहे वजा होईल, हा वजा आहे अधिक होईल, असं सुद्धा चालेल. ह्या दोन्हीपैकी एक तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. पहिला कंडिशन आपल्याला मिळालं. आता हे रुंदी आहेत, ह्या सुद्धा समान आहेत. मग दिलेल्या दुसऱ्या अटीवरून लिहूया आपण. दिलेल्या दुसऱ्या अटीवरून का लिहितात बघा. आता जसं लांबी समान आहे तसं रुंदी पण समान आहे. तर 2 रुंदी समान मापाची आहे, समान लांबीची आहे. मग किती लिहू शकतो आपण? 2y बरोबर x अधिक 4. हे दोन समान आहे. मग याच्यावर आपल्याला x पाहिजे आणि y पाहिजे एकत्र. इथं y आहे पण x नाही, x कडे घ्या. काय बघा ते घेतल्यामुळे -x, बघा x इकडे आणलं म्हणून वजा झालं. इथं चिन्ह कोणतं अधिक आहे, तो अधिकच राहणार. का? चिन्ह बदलायचं नाही. का बरं? कारण तो इथंच आहे ना. पलीकडनं जर आले असेल तर तो त्या चिन्हात बदल होणार. म्हणजे डावीकडून उजवीकडे येऊ द्या, उजवीकडे डावीकडे जाऊ द्या. म्हणजे साईड बदललं तर साईड चेंज, साईन चेंज. लक्षात ठेवा, साईड चेंज, साईन चेंज. म्हणजे थोडं इंग्लिशमध्ये बोललो मी. चिन्ह बदलतं कधी? जेव्हा बाजू बदलतात तेव्हा चिन्ह बदलतात. आता बाजू कोणता होता? उजवीकडे x होता, तो बदलला बाजू, म्हणजे इकडे घेतला. पण त्यावेळी चिन्ह काय केलं? आपण वजा घेतलं. आणि तो इथंच असल्यामुळे जागा बदलली नाही म्हणून तो आहे तसं चिन्ह लिहिलं. बरोबर. इथं कोण शिल्लक आहे? 4. आता तुम्ही असंच ठेवा किंवा चिन्ह बदलू शकता.
समजा असंच ठेवलं तरी चालतं, चिन्ह बदलायचं असेल तर बदलू शकता. एक्स वजा 2y बरोबर किती वजा 4, हे चिन्ह बदलावं लागेल. किंवा असं लिहिलं तरी चालेल. इथं सुद्धा म्हटलं की असं लिहिलं तरी चालतं म्हणतो मला. दोन्हीपैकी कुठलाच एक पद्धत वापरू शकता तुम्ही. आता हे बरोबर आहे, ते बरोबर आहे, दोन्हीपैकी कुठली एक पद्धत वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदा काय केलं बा, परत बघा. आता लांबी दिलं होतं 2x अधिक 8 लिहिलं, आणि दुसरी लांबी आहे 4x वजा y, तोही लिहिलं. हे दोन्ही समान आहेत, हे पहिला अटी वापरलं. मग 4x इकडे आणलं, 2तनं 4x गेलं किती 2x, चिन्ह कोणाचं मोठ्याचं. तसेच इथं y आहे आणि वजा y इकडे आणलं 2y झालं. 2 ही संख्या समान आहे म्हणून 2ने आपण भागलेलं आहे सगळ्याला. तर इथं 2 चौक 8 तर वजा 4 आलेला आहे. तर हा झाला पहिला समीकरण आपलं. तसेच दुसरं अट काय होतं बघा, हे दोन्ही बाजू लांबी आहेत, रुंदी आहेत, ह्या रुंदी सुद्धा समान असतात म्हणून हे दोन्ही आपण इथे घेतलेलं आहे. 2y बरोबर किती x अधिक 4. आता आपल्याला x इकडे पाठवायचे तर पाठवलं बरोबर किती 4. आता सगुणक बघा बरं, सगुणकाच्या बाबतीत बघितलं तर 1 आहे सगुणक आणि इथं किती 2 आहे. म्हणजे मी वायचा विचार करायला फक्त वायचा विचार केला तर असेच. तर समजा तुम्ही x समान आहेच का बरं, इथं जर पाहिलं x सगुणक किती 1 आहे, इथं x सगुणक 1 आहे, त्यामुळे x सगुणक इथे समान आहे. त्यामुळे तुम्ही x समान असल्यामुळे x गुणक समान असल्यामुळे x ला आपण लोप करू शकतो. फक्त चिन्हाकडे बघा. आता x समान झाले, x चा सगुणक 1 आहे, त्यामुळे आपल्याला x लोप करायचं असेल तर चिन्ह बघा, इथं अधिक आहे, इथं सुद्धा अधिक आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, समान चिन्हांचा इथं आपण पाहिलेलं समान चिन्ह वजाबाकी म्हणजे वजाबाकी करायची. मग वजाबाकी करताना मग या समीकरणाला आपण नंबर देऊया 1. आता आलेलं समीकरण नंबर 2 देऊया. आता 1 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 1 वजा करा, कुठलं तरी एक काम करू आपण. 1 मधून 2 वजा केलं किंवा 2 मधून 1 वजा केलं तरी चालतं. आपण काय करूया, समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. वजाबाकी मग काय बघा बरं, पहिला समीकरण आहे x वजा y बरोबर 4, हा पहिला समीकरण. दुसरं समीकरण काय, वजा x कालचं घ्यायचं ना, पण कालचं घ्यायला आपण वजा 2y बरोबर वजा 4. आता वजाबाकी करताना काय होणार, चिन्ह बदलणार आहे. हा वजा झाला, काही नाही, अधिक काय म्हणजे वजा झाला. आता वजा इथं आहे, काय झालं, आता नवीन चिन्ह धन झालं. इथं वजा आहे, अधिक. आता x काय झालं, कॅन्सल झालं. आता इथं अधिक आणि इथं वजा चिन्ह बघा. मग 2तनं 1 वजा केलं, काय नसेल किती 1 आहे, मग 2 वजा 1 अधिक 2 आहे वजा 1 आहे. याची क्रिया किती होणार, 2तनं 1 गेलं तर किती येणार, 1 येणार. त्यामध्ये 1y 1 नाही लिहिलं तरी चालतं. 1y बरोबर इथं अधिक अधिक आहे, बेरीज झालं, y बरोबर किती आलं 8 आलं. ही किंमत तुम्ही समीकरणामध्ये ठेवायची. मग कुठलं तरी समीकरण घ्या, पहिला घेऊ शकता किंवा दुसरा घेऊ शकता, कुठला पण एक घ्या. ठीक आहे. मग आपण पहिला ठेवायचं असेल तर काय, मला ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग काय आलं बरोबर 1 मध्ये ठेवलं तर x वजा y बरोबर किती 4. आता x किंमत किती माहित नाही, आता y ची किंमत आलेली आहे. या गणितात काय आलं, पहिला y ची किंमत मिळाली, मग y च्या ठिकाणी किंमत ठेवूया, x तसंच ठेवा बरोबर किती 4. मग x बरोबर 4 ला 8 ला तिकडे पाठवूया आपण, वजा 8 तिकडे तर काय होईल अधिक 8. याची बेरीज किती आली बघा 12, म्हणजे x बरोबर किती आलं 12. आता बघा या गणितात x आणि y ची किंमत मिळाली, पण xy काय, xy म्हणजे काय दिलीच नाही, पण x आणि y किंमत ठेवल्यावर तुम्हाला काय ते मिळू शकते का बघा. x आणि y ची किंमत ठेवल्यावर तर लांबी मिळू शकते, आणि जर नुसतं y किंमत ठेवलं तर रुंदी मिळू शकते. म्हणजे आपण लांबी रुंदी काढल्याशिवाय पुढच्या गणितात क्षेत्रफळ काढता येत नाही. आणि पहिला प्रश्न तुम्हाला x आणि y च्या किमती काढा म्हणलेला आहे, म्हणजे तुम्ही पहिला प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. हा प्रश्न तुमचा संपला. या गणिताचा अर्धा भाग तुम्ही तर पूर्ण केला आहे. समजा हा प्रश्न 4 मार्कला जर विचारलं किंवा 3 मार्क असेल तर 1.5 मार्क ते मिळतात. 3 मार्काचा प्रश्न असेल तुम्ही x आणि y ची किंमत काढल्याबद्दल तुम्हाला 3 मार्कपैकी 1.5 मार्क मिळेल. पण राहिले 1.5 मार्क काढण्यासाठी तुम्हाला क्षेत्रफळ सूत्र परिमित सूत्र माहीत पाहिजे. मग पहिल्यांदा आपण काय करूया, ह्या सूत्रासाठी लागणारी गोष्टी कोणती, तर लांबी रुंदी पाहिजे. मग आपण या आकृतीमध्ये लांबी कोणती दिसते ते बघू आपण. आता आपण लांबी ही समजू शकतो, ही पण समजू शकतो, कुठलं तरी एक घेऊ आपण. ही लांबी घेऊ आपण, काय घेऊ आता, म्हणून लांबी बरोबर हे पण घेऊ शकता तुम्ही, हे पण घेऊ शकता, हे घेतलं तरी चालेल. समजा लांबी बरोबर लिहिलं आपण 4x वजा y
काय होईल बघा, 4×4 एक्स किंमत काढलेली आहे किती, 12, 12 ठेवा, वजा बायची किंमत किती आहे, बायची किंमत दिलेली 8, 8 ठेवा, म्हणजे एक्स आणि वायची किंमत ठेवायची आपल्याला. मग किती बघा, 12×4 = 48 वजा 8 झालं किती, 40. म्हणजे लांबीची किंमत तुम्हाला किती मिळालं, 40 एकक मिळालं. किंवा सेमी काय असं ते, आता काय लिहिलेलं म्हणून आपण एकक म्हणून आपण लांबी किती मिळाली, 40 एकक. आता रुंदी काढायची, मग रुंदी कोणती होणार, रुंदी म्हणजे 2 वेळा पण घेऊ शकतो, x+4 पण घेऊ शकतो, कुठलं पण घ्या. समजा तुम्ही येतात x+4, मग x+4 बरोबर x किंमत किती आहे, 12 आहे, 12+4 झाले किती, 16. समजा तुम्ही हे घेतलं असेल रुंदी, रुंदी 2 y घेतला तर काय होईल बघा, 2 × y, y किती आहे बघा, 8 बरोबर किती, 16. तेवढंच येणार आहे. कुठलं तुम्हाला सोपं वाटतं ते घ्या, म्हणजे दोन्ही रुंदी समान आहे, त्यामुळे यापैकी एक आपण किंमत म्हणजे मांडून घ्यायचं, त्याची किंमत काढायची. अशा प्रकारे आपण लांबी रुंदीची किंमत काढलं. आता आपल्याला क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची, मग त्यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागणार आहे. आता सांगा, लांबी रुंदी मिळायला आता, म्हणून माझे क्षेत्रफळ किंवा आयताचे क्षेत्रफळ, थोडक्यात माझे म्हणजे मी कोण आहे, आयत आहे, मी म्हणजे कोण आहे, आयत आहे, त्यामुळे माझे क्षेत्रफळ म्हणजे कोण, आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ. मग किती येणार, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मी लांबीला L मांडलं, रुंदीला B मांडलं. मग लांबीची किंमत आपण काढलेली आहे किती, 40, रुंदी काढलेली आहे किती, 16 एकक, 16 एकक म्हणजे गुणिले किती, 16. याची गुणाकार करा, 16×4 = 64, 0×0. या 16ने पहिला 4ला गुणूया आपण, 16×4 = 64, 0×0 म्हणजे किती आलं बघा, 640 चौ एकक. कारण जर सेंटीमीटर दिला असतं तर 4 सेमी लिहिला असता, मीटर दिला असतं तर 4 मीटर लिहिला असता. सध्या काय दिले म्हणून आपण 4 एकक म्हणले. म्हणजे आता क्षेत्रफळ काढलं. आता काय राहिलं, आता परिमिती काढायची. मग परिमिती काढ, मग परिमिती सूत्र काय, आता आपण जे पहिला गोष्ट काढली, आपण दुसरी गोष्ट माझे परिमिती म्हणजेच आयताचे परिमिती. थोडक्यात काय, माझे परिमिती म्हणजे काय, आयताचे परिमिती. मग आयताचं परिमिती काय आहे बघा, 2 लांबी अधिक 2 रुंदी, किंवा असं लिहू शकतो आपण 2 कंसात लांबी अधिक रुंदी. काय मुलं, 2 लांबी अधिक 2 रुंदी. कारण का परिमितीचा अर्थच असा आहे, परी म्हणजे बाहेर, मिती म्हणजे बेरीज, बाहेरची बेरीज. थोडक्यात परिमिती म्हणजे काय, बाहेरच्या बाजूची बेरीज, म्हणजे सर्व बाजूंची बेरीजला आपण काय म्हणतो, परिमिती. परिमितीचा अर्थ काय, सर्व बाजूंची बेरीजला आपण परिमिती म्हणतो. म्हणजे बाजू किती आहेत, 2 लांबी आहेत, तसं 2 रुंदी आहेत, 2 लांबीची बेरीजमध्ये 2 रुंदीची बेरीज मिळवायची. मग 2 कंसात लांबी रुंदी असं लिहिलं तरी चालतं. मग 2 कंसात लांबी किती आहे, 40, रुंदी किती आलं, 16. मग पहिल्यांदा कंस सोडूया आपण, कंसातली बेरीज किती आलं, 56 आलं. मग आपण यांची गुणाकार करूया आपण. मग 56 गुणिले किती, 2 किती येणार बघा, आता 50 दुप्पट 100 आणि 7 दुप्पट 12 म्हणजे 112 असं लिहिलं तरी चालतं. मी शॉर्टकट लिहिलं, मी दोन्ही प्रत्यक्ष वळा. काय केलं मी, 50 दुप्पट किती असणार आहे, 100 लिहून ठेवलं. 7 दुप्पट किती असणार आहे, 12 असं लिहिलं तरी चालतं. किंवा प्रत्यक्ष गुणाकार करा, बेस 12 चले 2 पंचम 10, 10 आणि 11 कसंही लिहा, तर 112 उत्तर आलं. मग 112 हे काय, परिमिती आहे. परिमिती हा सेमीमध्ये मोजतो आपण, पण सध्या काय दिलं म्हणून आपण एकक लिहिलं. अशा प्रकारे तुमचं इथं उत्तर समाप्त झालं. म्हणजे असा हा जो प्रश्न तुम्हाला एक तर 4 मार्क विचारू शकतात किंवा 3 मार्क विचारू शकतात. मग 3 मार्काचा प्रश्न असेल तुम्हाला काय काय करावं लागेल, कमीत कमी तुम्ही एक्स आणि वाय किंमत काढणे इथपर्यंत केलं तर तुम्हाला 1.5 मार्क मिळणार आहे. नंतर तुम्हाला काय विचारलं, लांबी रुंदी काढल्याशिवाय क्षेत्रफळ मिळत नाही. त्यामुळे लांबी रुंदी विचारलं नाही तर सुद्धा लांबी रुंदी काढावं लागला. ॲक्च्युअली पेपरमध्ये लांबी रुंदी काढा असं म्हणायला पाहिजे, पण तरी एक्स वाय किंमत काढा म्हणाले. म्हणजे लांबी रुंदी विचारलं नाही तरी का काढलं, कारण क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी लागते, रुंदी लागते, आणि परिमिती काढण्यासाठी लांबी रुंदी लागते. त्यामुळे आपण हे दोन्ही गोष्टी काढून घेतलं. मग नंतर क्षेत्रफळ सूत्र वापरलं. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, आणि आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. अशा पद्धतीने किमती ठेवून बाकीच केलं. आणि त्यानंतर या प्रत्येक ह्याला किमतीला आपण एकक लिहायला पाहिजे. म्हणजे चौरस एकक किंवा नुसते एकक असं लिहिलं. आपण लांबी रुंदीला आपण एकक लिहिलं, पण क्षेत्रफळाला काय लिहितो आपण, 4 एकक, म्हणून आपण चौरस एकक असं लिहिलं.
अशा प्रकारे हा प्रश्न इतका सोपा प्रश्न आहे, फक्त समजला पाहिजे. म्हणून मी जसं प्रश्न वाचलो तसं मी उत्तर लिहित गेलो. म्हणजे पहिला चौकोनामध्ये काय दिलं होतं, आयत आहे. मग आयताला काय आहे, लांबी रुंदी असते. लांबी किती आहे, 2 वेळा दिलेली आहे. दोन्ही लांबी समान असते. हे झालं आपलं पहिला अट, हे वापरलं. रुंदी दिलेली आहे पण 2 वेळा दिलेली आहे, म्हणजे रुंदी दोन्ही समान असतात. दोन्ही रुंदी आपण समान दाखवले, दुसरा अट वापरलं. आणि पहिल्या अटीवरून आपण एक समीकरण मिळवलं. त्यामध्ये एक ऋण होतं म्हणून आपण चिन्ह बदललेलं आहे. चिन्ह बदलताना सगळ्यांचं चिन्ह बदलायचं. आणि एक चिन्ह बदलण्याची गरज काय वाटलं तुम्हाला, कारण पहिला चलाचा चिन्ह ऋण असेल तरच चिन्ह बदलायचं, अन्यथा गरज नाही. इथं पहिला चलाचं चिन्ह ऋण आहे म्हणून बदललं. समजा नाही बदलता सुद्धा काय हरकत नाही, तसं सुद्धा तुम्ही सोडू शकता. पण आपल्याला पहिला अक्षराचं चल जे चल आहे त्या चलाचं चिन्ह माझं नको वाटतं म्हणून आपण बदललं. त्यानंतर आपण दुसरं समीकरण तयार केलं. त्या समीकरणाचा मध्ये सुद्धा ऋण आलं होतं. ऋण चिन्ह घालवलं कसं, चिन्ह बदलू. इथं कारण लिहू शकता, चिन्ह बदलू. शक्य तिथं कारण लिहायचा प्रयत्न करा, चिन्ह बदलू. चिन्ह बदलून किंवा बदलून चिन्ह बदलून म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जिथे शक्य तिथं कारण लिहा. आता दोन्ही समीकरण मिळाल्यानंतर या दोन्ही समीकरणाकडे पाहिलं तर काय लक्षात आलं, एक्सचं सहगुणक समान दिसतं. एक्स या अक्षराचं सहगुणक समान असल्यामुळे मी एक्सला लोप करायचा प्रयत्न केला. मग सहगुणक समान झाल्यानंतर आपण काय करतो, क्रिया करायच्या. त्या क्रिया 2 पैकी 1 निवडायचे. मग समान चिन्ह जर असेल तर वजबॅक करतो आपण. इथं सध्या समान चिन्ह आहे म्हणून काय केलं, वजबॅक केलं. आणि वजबॅक केल्यानंतर काय मिळालं तुम्हाला, वाय मिळालं. आणि वाय किंमत ठेवून आपण एक्स मिळवलं. आणि एक्स आणि वाय किंमत मिळालं. पण मला आयतासाठी लागणारी लांबी रुंदी माहीत नव्हतं म्हणून लांबी मिळवलं पहिल्यांदा, रुंदी मिळवलं, नंतर क्षेत्रफळ सूत्र वापरलं. क्षेत्रफळ सूत्रात किंमत टाकलं, क्रिया केलं, उत्तर मिळालं. परिमितीचं सूत्र वापरलं, सूत्रात किंमत ठेवलं प्रत्येकाचं आणि त्या परिमितीची किंमतही काढलं. अशा प्रकारे हे प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं. म्हणून शेवटच्या प्रश्नाचं उत्तर शब्दात पाहिजे, मग शब्दात लिहिलं. तर हे दोन्ही प्रश्न अगदी सोपे होते. फक्त समजण्यासाठी तुम्हाला ते विधान पुन्हा पुन्हा वाचावं लागेल. विधान वाचलं त्यात गणितात रूपांतर करता आलं तर गणित सोडवणं फार सोपं आहे. तर हे झालं पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न. आता आपण प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया. आता आपण तिसऱ्या प्रश्नावर जाऊया. तिसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा, वडिलांच्या वयामध्ये. आता मी प्रश्न लिहितले, फक्त थोडक्यात मी समजून सांगतो. प्रश्न वाचतोय. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास. आता तो वडील आणि मुलगा ह्या दोघांचा वयासंबंधी प्रश्न आहे. मग आपण काय करूया, आपण दोघांच्या वयाला आपण एक्स वाय म्हणूया. आपण समजा वडिलांचे वय आपण काय समजू, आपण एक्स म्हणू. आता एक्स हा वर्ष समजायचं आहे, एक्स वर्ष समजायचे. आणि मुलाचे वय, त्या मुलाचे वय काय, मुलाचे वय आहे, वडिलांचे वय आपण एक्स वर्ष मांडलं. आणि मुलाचे वय वाय वर्ष मांडलं. दोघांचं वय मांडलं. आता आपण दिलेलं पहिला विधान घेऊ. आपण दिलेले पहिला विधान ज्याला आपण पहिला अट म्हणू. पहिल्या अटीवर काय दिलं बघा, पहिला अट. वडिलांच्या वयामध्ये, आता वडिलांचं वय किती आहे, एक्स लिहिलं. वडिलांच्या वयामध्ये, याच्यामध्ये वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाचे दुप्पट. आता मुलाचं वय किती आहे, एक्स आहे, वाय आहे. मग मुलाच्या वयाचे दुप्पट करायचे. दुप्पट म्हणजे किती, 2 वाय. बघा, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाचं दुप्पट मिळवल्यास येणारी बेरीज किती आहे, 70 आहे. बरं, किती सोपा प्रश्न बघा. परत एकदा ऐका. वडिलांच्या वयामध्ये वडिलांचं वय किती, एक्स आहे, एक्स दिलं. मुलाच्या वयाचं दुप्पट म्हणजे 2 वाय मिळवले. आता मिळवले या शब्दाचा अर्थ काय होता, प्लस. बेरीज किती येते, 70 येते. हे दिलं. हा झाला पहिला विधान. आपण समीकरण नंबर 1 म्हणूया.
त्यानंतर दुसरं विधान काय दिलं बघा, मुलाच्या वयामध्ये, आता मुलाचं वय किती आहे, वाय आहे, दिलेल्या दुसऱ्या अटीवर, दुसरा विधान म्हणजे दुसरा अट, पहिला विधानला पहिल्या अटी म्हणले, दुसऱ्या विधान दुसऱ्या अटी म्हणले आपण, तर दिल्या दुसऱ्या अटीवर काय दिलं पाहिजे, मुलाच्या वयामध्ये, मुलाचं वय किती आहे आज, म्हणजे आजचे वय दिले आपण, आजचे वय मांडलेलं आहे, आजच्या वडिलाचं वय 1 वर्ष असेल तर मुलाचं वय 12 वर्ष आहे. आता मुलाच्या वयामध्ये काय म्हणलं बा, वडिलांच्या वयाचे दुप्पट, आता वडिलांचं वय किती, x आहे, दुप्पट मिळवायचं 2x, तर त्यावेळी येणारी बेरीज किती आहे, 95. हे थोडं आपण असं लिहू शकतो, हेच अगोदर पाहिजे आपल्याला, मग 2x अधिक y बरोबर 95. ह्याला आपण समीकरण नंबर 2 म्हणूया. फक्त काय केलं, मी बदल केलेला आहे, वायला नंतर लिहिलं, एक्सला अगोदर घेतलं. इथं चिन्ह बदलते बरं का, काही मुलांच्या लक्षात आलं असेल, सर तुम्ही एक्स आणि वायला बदललात, मग चिन्ह का बदललं नाही, कारण आपण बाजू बदललेली नाही आहे, बाजू बदललं तर चिन्ह बदलतं. हे याच एकाच बाजूचे आकड्या किंवा अक्षर मागं पुढे केलं तर काय होते, म्हणजे बाजू बदललं तर चिन्ह बदलणार, पण एकाच बाजूचे जेव्हा अक्षर किंवा संख्यांची अदलाबदल करतो किंवा मागं पुढे लिहितो, तिथे चिन्ह काही बदलत नसतो, हे लक्षात ठेवा. आता समीकरण 1, 2 कडे बघा. आता इथं कळेल तुम्हाला, इथं सगुण किती आहे, 2 आहे, तर सगुण किती 1 आहे, म्हणजे समान नाही आहे. एक्सच्या बाबतीत बघा, एक्सचा सगुण किती 1 आहे तर 2 आहे, हे पण समान आहे, मग कुठलं तरी एक समान करावा लागणार. मग आता आपण काय करूया, वायकडे बघू आपण, तर वायचं सगुण किती 1 आहे, 2 आहे, इथे किती आहे 1 आहे, म्हणजे याचा अर्थ सगुणक आपण समान करण्यासाठी 1 ने ह्याला गुणायचे आणि 2 ने ह्याला गुणायचे, तिरकाच गुणाकार लक्षात ठेवलं आपण. मग वरच्या सगुणाकाने गुणलं खाली आणि वरच्या सगुणाकडे खालच्याला गुणलं, खालच्या सगुणाकडे वरच्याला गुणलं. आता 1 ने गुणणं म्हणजे काय, गरज नाही, 1 ने गुणलं तर तेच राहणार आहे, त्यामुळे आपण गुणायची गरज नाही, म्हणजे एक स्टेप आपण वगळलं. आता फक्त समीकरण 2ला 2 ने गुणू, समीकरण 2ला किती ने गुणू आपण, 2 ने गुणू. मग काय बघा, 2 कंसात 2x अधिक y बरोबर किती 95. मग किती 2 ने गुणलं, 2 2 4, 2 1 2, 2y, 2 ने गुणा 95 गुणले 2 किती आलं, 2 पंचम 10 चले 18 आणि 19 किती 190 आलं. हा नवीन समीकरण मिळालं, ह्याला आपण नंबर म्हणूया तिसरा. आता तिसरा आणि पहिला, कारण दुसरा का घ्यायचं नाही, ज्याला आपण गुणतो ते समीकरण वगळायचे. आता 2 ने गुणले म्हणजे हे समीकरण घ्यायची गरज नाही. आता राहिला कोणकोणते, पहिला आणि तिसरा, याकडे लक्ष द्या. आता सगुणक समान झालेले आहे, चिन्ह बघा समान चिन्ह आहे, सहगुणक समान, त्यानंतर चिन्ह समान, मग समान चिन्ह असले तर काय होतं आपण क्रिया वजाबाकी. मग आता वजाबाकी करूया आपण. मग आता वजाबाकी करताना 2 समीकरणापैकी एक समीकरण अगोदर घ्यावं लागेल. मग समीकरण 1 व 3 ची वजाबाकी करू. बघा वजाबाकी करताना तुम्ही ह्या ठिकाणी 4x आहे तर 1x आहे, याचा अर्थ पहिला सगुणकाचा विचार केला तर 1 आणि इथं 4 आहे, त्यामुळे आपण 4 मोठी आहे, त्यामुळे आपण तिसरा अगोदर घेऊया आणि पहिला नंतर घेऊया, म्हणजे काय वजाबाकी करताना सुटेबल होईल. 1x अधिक 2y बरोबर किती 70. मग चिन्ह वजाबाकी असेल तर बदलतात ना, मग चिन्ह बदलू आपण, चिन्ह बदललं. आता काय झालं, हे लोप झाले, 4 1 गेलं 3x, 190 मधून 70 गेले 120, म्हणजे x बरोबर 120 भागिले किती 3, 3ला पलीकडे पाठवलं, 3 1 3, 3 4 12 0, x बरोबर किती आलं 40. x बरोबर 40 ही किंमत आपण कशात तर एकामध्ये ठेवायचं. आता समीकरण 1 मध्ये ठेवू, कारण लहान दिसतं, किंवा 2 मध्ये ठेवलं तरी चालतं. मग ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग काय होईल बघा, x अधिक 2y बरोबर 70. x किंमत किती 40, x किंमत 40 ठेवलं, 2y तसंच राहणार, 70 तसंच राहणार. आता मला 2y तसंच ठेवायचं आहे, 40 मात्र तिकडे पाठवायचे, 70 वजा 40 झाले किती 30. मग y काढायचं आपल्याला, y बरोबर 30 भागिले किती 2, किती आलं बघा
एक उरलं 2 पंचम 10 किंवा 30चं निम्मा तोंडी पण सांगू शकतो 15. अशा प्रकारे तुम्हाला काय मिळालं, वायची किंमत 15 मिळाली. पण आपल्याकडे संपलं नाही का बरं, एक्स आणि वायची किंमत काढायची नाही आपल्याला, त्या किमती शाब्दिकमध्ये लिहायचे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आता, शब्दामध्ये लिहायचं आहे. पण ज्यावेळी शब्दामध्ये लिहितो त्यावेळी काय करणार आपण, शब्दाच्या गणिताची जी सुरुवात केलेली आहे ती समजा आहे, त्या ठिकाणी तुम्ही समजा काढून टाकायचा. जे सुरुवातीला जे समजा लिहिलं तेच उत्तर, तेच ठेवा वाक्य, फक्त समजा शब्द कोडून टाका, ते लिहू नका. त्या ठिकाणी आपण किमती भरूया. मग एक्स किंमत किती आलं तुमचं, वडिलांचं वय म्हणजे एक्स किंमत किती आलं 40, म्हणजे 40 वर्ष वडिलांचं उत्तर मिळालं. मुलाचे वय काय म्हणलं आपण, मुलाचं वय वाय वर्ष म्हणलं, पण वाय किंमत काढलं किती आपण 15 वर्ष. इथं उत्तर संपलं. पण असं लिहू नका, ते पुन्हा एकदा शेवटचं विधान. मी आता काय केलं, फक्त पुसले, फक्त समजा, तसं करू नका. तुम्ही पुन्हा एकदा हा विधान खाली लिहू शकता. तर आता वडिलाचे वय आणि मुलाचे वय दोघांचं वय विचारलेलं आहे. त्या ठिकाणी एक्स वर्ष म्हणजे कोणाचं वर्ष, वडिलांचं वर्ष झालं, आणि मुलाचं वय वाय वर्ष म्हणजे किती, वायची किंमत किती 15 वर्ष. म्हणजे अशा प्रकारे वडील आणि मुलाचं वय आपण काढू शकतो. इतकं सोपं गणित आहे. पुढच्या वर्गात आपण बाकीचे गणित बघूया.